आपण बघू शकता या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे, मात्र या ठिकाणी सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत। विक्रम या ठिकाणी आहेत, त्याच्यानंतर किरण पाटील आहेत, प्रदीप सोळंके आहेत। आपण सगळ्यांशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही दोघं जण एकमेकांच्या विरोधात चुरशीची या ठिकाणी लढत लढलात, आज दोघेही समोरासमोर आहात, तुमच्या विरोधातले बंडखोर सुद्धा समोर आहेत, काय वाटतं तुम्हाला, कशी प्रतिक्रिया? मी तर कोणाच्या विरोधामध्ये उभा नव्हतो, मी माझा स्वतंत्र उभा होतो, परंतु मला त्या ठिकाणी पाडायचं म्हणून अनेक उमेदवार जाणीवपूर्वक उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं शेवटी ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, बुद्धिवंत विचारवंतांची निवडणूक आहे। त्यामुळं मतदारसंघामध्ये शेवटी मी काय केलं, मी काय करणार हे सांगण्याचा प्रयत्न मी सातत्यानं प्रचार सभामधून केलेला, आजच नाही तर गेले 3 टर्मसुद्धा या पद्धतीनं मी प्रचार केला। त्यामुळे सुज्ञ मतदार बंधू भगिनी, आपल्या कामाचा कोण, आपल्या हक्काचे प्रश्न सभागृहात मांडणारा कोण आणि सोडून घेणारा कोण हा विचार करतील। पण किरण पाटील साहेब, तुम्ही ज्यांच्या विरोधात लढलात ते आता तुमच्या समोर आलेत, समोर आल्यानंतर काय प्रतिक्रिया तुमची? काय नाही, शिक्षकांच्या प्रश्नासाठी एकमेकांच्या विरोधात जरी असलो तरी आमचं ध्येय शिक्षकांचे प्रश्न सोडवणं हेच आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही वेगळं वाटायचं काम नाही। कालच्या तारखेपर्यंत उमेदवार म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार केलो, परंतु यापुढं विकासाच्या कामासाठी, शिक्षकांचे प्रश्न सोडण्यासाठी जिथं पुढं गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रच काम करतो। तुम्ही दोघं जण एकमेकांना काय शुभेच्छा द्या? नाही, आता मी लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि मतदार राजानं जो कौल दिलेला आहे तो सगळ्यांना मान्य करायचा असतो। त्यामुळे जे विजयी होणार आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, मी विजय होणार त्यांचे माझ्याबरोबर शुभेच्छा आहेत। निवडणुकीपुरतं राजकारण असतं, निवडणूक झाली की आम्ही एकमेकाच्या सोबत राहून ह्या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या पण हे इकडं तुमचे जुने सहकारी आहेत प्रदीप सोळंके, ज्यांनी तुमच्या विरोधात बंडखोरी केली होती, तेही आलेली आहेत, काय सांगाल त्यांना? नाही, प्रदीप दादा आमचे ज्येष्ठ बंधू आहेत, ते आमच्या पक्षात होते, आमच्याबरोबर काम करत होते, त्यामुळे आम्ही सगळे एकत्रपणाने आतापर्यंत काम केलेलं आहे। त्यामुळे भविष्य काळामध्ये एक मराठवाड्याचा सुपुत्र या नात्यानं सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचीच भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे। आता तुम्ही बंडखोरी केली होती, तुम्हाला वाटतं का विक्रम काळेंसाठी ही निवडणूक एवढी सोपी आहे, आजचा निकाल सोपा असणार? माझ्या मतानुसार बंडखोरी केली असेल पण मी गुलाम नाही, सगळ्यात माझं वैचारिक वारसा छत्रपती शिवराय फुले शाहू बाबासाहेबांचा पक्का आहे। मी लोकशाही पद्धतीने पक्षाकडे तिकीट मागितलं होतं पण पक्षानं तिकीट दिलं नाही, हे माझं दुर्दैव आहे आणि म्हणून या लोकशाही प्रक्रियेचा मी आनंद घेतोय। म्हणून कोणाच्या विरोधात उभा राहण्यासाठी नाही की मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता लढू शकतो हे दाखवण्यासाठी मी मैदानात उतरलेलो आहे। निकालावर काय परिणाम होऊ शकतो? निकाल पहिल्या फेरीत जे तुमचे अंदाज आहेत हे चुकीचे ठरणार आहेत। पहिल्या फेरीत कुणीही विजय होणार नाही हा माझा 100% दावा आहे आणि हा निकाल धक्कादायक ब्रेकिंग न्यूजच तुम्हाला द्यावी लागेल याची 100% खात्री आहे। तर आपण बघू शकता की या ठिकाणी हे दुसरे उमेदवार पण आलेले आहेत, ज्यांच्या बिल्ला स्वतः विक्रम काळे यांनी लावलेला आहे। ते काय, हे काही राजकीय गणित आहे? एक लक्षात घ्या, हे सगळेच्या सगळे उमेदवार जेवढे उभे आहेत ना ते मागच्या वेळेस बाप्पासोबतच होते त्यामुळे काही नवीन काही नाही आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पक्षाला मतदारांनी नाकारलेलं आहे आणि त्यामुळं अपक्षांचीच आता यावेळेस मात्र सरसी होणार आहे पक्षाला नाकारल्यामुळं। कारण आपण बघितलं विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री साहेब बोलले, अनुदान पण नाही, पेन्शन पण नाही, छातीला माती लावून बोलले, त्यामुळे मतदाराला कळालं मतदार सुज्ञ आहे, हा मतदार आडण नाही आहे, हे पक्षात चिन्ह पहा आणि याला मतदान करा असं अजिबात नाही आहे। प्रत्येक मतदार हा सुज्ञ आहे आणि त्याला हे माहीत आहे की कोण आपलं काम करू शकतो, कोण चांगले हिरिरीनं प्रश्न मांडू शकतो, कोण सोडू शकतो। आणखी एक अपक्ष उमेदवार आलेले आहेत, मनोज पाटील। विक्रम काळे विद्यमान आमदार जे आहेत ते तुमच्या समोर आहेत, तुम्ही पण या ठिकाणी नशीब आजमावलात, काय प्रतिक्रिया? काय प्रतिक्रिया, एकदम आता थोड्याच वेळामध्ये निकालाला तर सुरुवात होऊन जाईल आणि एवढ्या दिवसांपासून जे चालू होतं कोण निवडून येईल ही तुमची जी उत्सुकता होती ती थोड्याच वेळामध्ये संपेल आणि आम्ही जे सांगत होतो पहिलेपासून की आम्हीच म्हणजे संघटनेचाच उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये निवडून येणार, त्या पद्धतीनेच तुम्हाला निकाल पाहायला दिसतील। सगळे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत तुमच्यासोबत, एक वेगळं नातं दिसतं या उमेदवारांमध्ये? नाही, मी तर कधी मी 3 टर्म झालं काम करतो, मी कधी कुणाला विरोधक समजलेलं नाही, कारण शेवटी शिक्षणाने एक विवेक आणि विचार दिलेला आहे, माणसं जोडण्याचं ज्ञान शिक्षणानं दिलेलं आहे, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका राहिली आणि यापुढे ती कायम राहणार। नक्कीच। तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की या ठिकाणी औरंगाबादमध्ये सगळे उमेदवार एकत्रित आले होते आणि त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद।